ट्रम्प यांनी पोप यांच्या झग्याला हात घातल्यामुळे कॅथोलिक समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे। ही मंडळी ट्रम्प यांच्यावर प्रचंड चिडलेली आहेत। जानेवारी महिन्यामध्ये याची सुरुवात झाली। अमेरिका आणि इराणच्या दरम्यान संघर्ष वाढू लागला, तणाव वाढू लागला, पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटू लागले। त्याच्यानंतर पोप लिओ पुढे आले आणि त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला। ते असं म्हणाले की प्रश्न युद्धाने सुटत नाहीत, प्रश्न संवादाच्या द्वारे सोडवायला हवेत। खरं तर ट्रम्प यांना अशा प्रकारचे सल्ले आवडत नाहीत। हे सल्ले जेव्हा पोप यांनी दिले तेव्हा ट्रम्प यांनी मौन बाळगलं, ते काहीच बोलले नाहीत। परंतु तेव्हापासून त्यांचा पारा वाढायला सुरुवात झालेली असणार असं मानायला वाव आहे। मार्चमध्ये पुन्हा एकदा पोप यांनी तोंड उघडलं। त्यांनी थेट ट्रम्प यांच्यावर टीका केली। ते असं म्हणाले की युद्ध हा कोणत्याच समस्येचा उपाय नसतो। आता ट्रम्प युद्ध करतायत आणि पोप म्हणतात की युद्ध हा कोणत्या समस्येवर उपाय नसतो। त्याच्यामुळे असं मानलं गेलं की पोप थेट ट्रम्प यांना टीकेचं लक्ष बनवतायत। परंतु तेव्हा सुद्धा ट्रम्प शांत बसले। त्यांचा भडका उडायला एप्रिल महिना उजाडावा लागला। 12 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी थेट पोप यांना लक्ष केलं आणि त्यांच्या स्टाईलमध्ये पोप यांचा समाचार घेतला। आता पोप यांनी ट्रम्प यांच्या फाटक्यामध्ये पाय घालण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे ट्रम्प जबरदस्त चिडले। एकतर देशांतर्गत विरोधामुळे ट्रम्प वेडेपिसे झालेले आहेत। इराण युद्धाच्या प्रश्नावर देशामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाला सामोरं जावं लागतंय। त्याच्यामध्ये पोप यांनी केलेली टीका म्हणजे उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली आणि ट्रम्प यांचा जबरदस्त भडका उडाला।